महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राम मंदिर जामा मस्जिद परिसरात स्फोटके सापडल्याने खळबळ। नागपूर शहरात संवेदनशील भागात स्फोटक सापडल्याने शहरात खळबळ। नागपूर शहरातील सीए रोड परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत विस्फोटक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोसर भवन चौकात मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी आणि अत्यंत संवेदनशील भागात ही घटना उघडकीस आली। आज सकाळी एका घराच्या परिसरात संशयास्पद बॅग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बॅगमध्ये तब्बल 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले। ही बॅग गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे। आज सकाळी त्या बॅगमधील जिलेटिन कांड्या बाहेर दिसू लागल्यामुळे घर मालकाच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह बॉम्बशोधक आणि नाशक पथक दाखल झाले। त्यांनी तात्काळ परिसर सील करून शोध मोहीम राबवली। तपासादरम्यान सर्व विस्फोटक साहित्य सुरक्षितपणे जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासासाठी अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। जामा मस्जिद, राम मंदिर, RSS मुख्यालयाच्या जवळ स्फोटकाचा साठा। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा साठा आढळला तो परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो। घटनास्थळापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर जामा मस्जिद, 500 मीटरवर पोदारेश्वर राम मंदिर आणि 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे। त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे। दरम्यान प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील SBL कंपनीत झालेल्या स्फोटाशी या विस्फोटकाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। संबंधित कंपनीतील स्फोटक साहित्य बेवारस अवस्थेत येथे आणून टाकण्यात आले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की घटनास्थळावरून आढळलेले सर्व साहित्य सुरक्षित करण्यात आले आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हे विस्फोटक येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले याचा शोध घेतला जात आहे। तसेच CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयिताचा शोध घेतला जात आहे। या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या जो लांजेवार करके जो रहते हैं उनके जो घर के बैक साइड छोटा सा गार्डन है, जाके रोड के बाजू में वहाँ लगभग 15 कार्टेज और 58 डिटोनेटर मिले हैं। जिस बैग में वो मिले थे उनके कहने के अनुसार वो बैग लास्ट 1.5 से 2 महीने से वो वहाँ पड़ी थी और जब सुबह उनको ध्यान में आ गया कि जो बाहर आए थे दिखे उन्होंने, तो वहाँ कार्टेज दिखे, उन्होंने इन्फॉर्मेशन दे दिए। अभी हमारे जो BDDS टीम है, पैसों की टीम है, APSL की टीम है, उनके हेल्प से वो सब कलेक्ट किया है और आगे जाके उसके ऊपर कायदेशीर कार्रवाई जो है, जो कहाँ रखना है, वो मैगज़ीन में हम पूरा सामान अलग अलग रखेंगे और जो है अभी जो प्रोसीजर चालू है हमारी, आगे की कायदेशीर कार्रवाई की जाएगी। सर, ये क्या काम में आता है? जो मिला है चीज़ें क्या काम में आती है? नहीं, अभी जो वो जब तक हम उनका इन्वेस्टिगेशन नहीं करेंगे, जो एक्सपर्ट से हमको इन्फॉर्मेशन नहीं आएगी तब तक हम पता नहीं सकते। जिलेटिन कांड्या किती, डिटोनेटर्स आणि किती कनेक्टर? याच्यामध्ये डिटोनेटर 50 डिटोनेटर आहेत, 8 कनेक्टर आहेत आणि 15 कार्टेज, एक्सप्लोजिव्हचे कार्टेज आहेत आणि ते सध्या आम्ही APSL आणि BDDच्या मदतीने सर्व वेगवेगळे पॅकिंग केलेलं आहे आणि संबंधित कायदेशीर प्रोसीजर आम्ही पूर्ण करून घेत कब से आहोत। रखा था ये यहाँ पे? कब से मिला है रखा हुआ? नहीं, वो अभी यात्रा भी इन्वेस्टिगेशन की है, कब रखा है, कैसे रखा है, इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा। थैंक यू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।